सर, सध्याच्या कंडिशनमध्ये आज जे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्याविषयी जे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचा त्यांना कैवाडच नाही, अशा पद्धतीनं आपण काय प्रतिक्रिया देऊ शकतात? सर्वात महत्त्वाचं, शेतकऱ्यांच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो आणि त्या प्रमुखापेक्षा जर एखाद्याला विचारलं त्यानंतर जो दुय्यम खातं कोणचं, तर कोण सांगतं गृह खातं, कोण सांगतं महसूल खातं, पण आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी मंत्री हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तुम्ही पाहिलं असेल कृषी मंत्री काय करू शकतो याचं एकमेव उदाहरण या देशामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ज्यांच्या नावाने नोंद झाली ती आदरणीय पवार साहेब. ते ज्यावेळेस कृषी मंत्री असताना 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांना दिली. अनेक नवीन नवीन उपक्रम या शेतकऱ्यांच्या बाबतीत राबवले. अनेक नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचं काम परदेशातून आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि आपल्या राज्यामध्ये, त्याच राज्यामध्ये आदरणीय आत्ताचे कृषी मंत्री, तर तुम्ही पाहिलं असेल त्या विधिमंडळात रम्मी गेम कुठला तरी मोबाईलवर खेळताना पाहायला मिळाले. म्हणजे याचा अर्थ त्यांना कुठलं गांभीर्य नाही. त्याला बऱ्याच गोष्टी जर विचारलं तर ते कुठल्या गोष्टीमध्ये एकदम गांभीर्यपूर्वक उत्तर सुद्धा दिलं जात नाही. वास्तविक पाहता या राज्याच्या राजकारणामध्ये, ज्या विधिमंडळामध्ये, ज्या कायदेमंडळामध्ये या राज्याच्या हिताचे निर्णय होत असतात, त्या कायदेमंडळाच्या परिसरामध्ये म्हणजे एकदम मारामारी झाली, फिल्म स्टाईलमध्ये मारामारी झाली. त्याच राज्यातील मग काही जबाबदार मंत्र्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो व्हायरल झाले. कोण पैशाची बॅग बाजूला ठेवली, कोणी मारहाण करतात. म्हणजे हे राज्याच्या हितासाठी योग्य नाही. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, महाराष्ट्र हा पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्यावर आणि जर विधिमंडळामध्ये जर अशा पद्धतीने स्वतः जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांना आपण आमदार म्हणतो, ते जर असं कृत्य करत असतील तर यावर काय, म्हणजे लोकांनी काय बोध घ्यावा? अवघड परिस्थिती. अशा पद्धतीने राज्याच्या राजकारणात कधी आपण पाहिलं नाही. शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श घेऊन चालणारा आपण हा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टीला सुद्धा महत्त्व दिलं जात आहे. विकासापेक्षा चुकीच्या गोष्टीला जास्त प्रमाणात महत्त्व दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचं काम सुद्धा जाणीवपूर्वक राज्य सरकारचे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी करतात. मंत्री सुद्धा जबाबदारीने वागत नाही. वेगवेगळ्या मंत्र्यांच्या असतं, काही मंत्र्यांचे नाव वेगवेगळ्या गोष्टीच्या संदर्भात नाव आलेली, त्यामुळे यांना कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाही. आमच्या छावा संघटनेचे काही पदाधिकारी एका पक्षाच्या प्रांताध्यक्षाला काही गोष्टी विचारण्यास गेले असताना त्यांना सुद्धा अमानुषपणे मारहाण केली. अरे, ज्या समाजासाठी लढणाऱ्या संघटना आहे त्यांच्या प्रमुखाला जर अशा पद्धतीने मारहाण तुमच्या दालनात होत असेल, त्या गोष्टी सुद्धा चुकीच्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी हल्लीच्या राजकारणामध्ये राज्यामध्ये चालू आहे त्या राज्याच्या हितासाठी योग्य नाही. ते खऱ्या अर्थाने राज्याच्या समाजकार्यासाठी, विकासासाठी त्या गोष्टी एक धोक्याची घंटा म्हणून आपण पाहतो त्याकडे. साहेब, शेवटचा एक प्रश्न आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री कदम साहेब यांच्या आईच्या नावाने तो बार मुंबईमध्ये आहे आणि गृहराज्यमंत्री जर अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जर करत असतील तर याविषयी आपण काय सांगाल? नाही, तुमच्याकडून मी पहिल्यांदाच ऐकलं कुठल्या गृहमंत्र्याच्या नावाने, आईच्या नावाने. योगेश कदमजी. नाही, मला त्यातली पूर्ण माहिती नसल्यामुळं अशा गोष्टींवर मी बोलणं योग्य नाही. तर आपल्यालाच माहिती नाही तर उभे मीडियासमोर एखादं चुकीचं स्टेटमेंट नाही दिलं पाहिजे. त्यामुळे मी पूर्णपणे माहिती घेईन आणि माहिती घेतल्यानंतर तुमच्याशी फोनद्वारे संपर्क करीन आणि ह्याच विषयावर मी बाईट देईन तुम्हाला. सर, आता जो ग्राम सुरक्षा कायदा महायुतीच्या सरकारने आणलेला आहे तो कितपत योग्य आहे? बाकीच्या ठिकाणी बाकीच्या ज्या संघटना असतील, ज्या सामाजिक असतील, राजकीय असतील किंवा धार्मिक संघटना असतील, ते लोक प्रखरपणे विरोध करतायत. पण राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा महायुतीतले सरकार जे असेल ते लोक ग्राम सुरक्षा कायदा हा योग्य आहे, पण ज्या ठिकाणी आदिवासी असतील, बहुजन समाज असेल, मराठा समाज असेल, या लोकांना त्या कायद्याचं भय निर्माण झालेलं आहे. आपण त्याबद्दल काय सांगाल?
कुठला कायदा जरी आला तर त्या कायद्याचे फायदे तोट्याचा निश्चित विचार केला पाहिजे. कुठल्या एका कायद्यामुळं 100% लोकांचं समाधान होऊ शकत नाही. आपण एखादा कायदा अंमलात आणल्यानंतर कमीत कमी 90% जनतेला न्याय मिळाला पाहिजे त्या कायद्याच्या माध्यमातून. त्याचा विचार करूनच एखादा कायदा अंमलात आणला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. धन्यवाद सर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.